त्या कार्यक्रमाला व्यासपीठावरती आहेत आमच्या एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवाचे चेअरमन आणि MLA दिलाले लोबो, आमचे पणजीचे महापौर श्री रोहित मोन्सेरात, या पूर्ण महोत्सवाचे आयोजक आणि माझे मित्र श्री संजय शेट्टी, आजचा या ठिकाणी वर्ल्ड प्रीमियर या ठिकाणी ठेवलेले महेश मांजरेकर, बाकी व्यासपीठावरती असलेले अन्य सगळे मान्यवर, उपस्थितामध्ये बसलेले सगळे मराठी फिल्म इंडस्ट्रीजमधले सगळे कलाकार या ठिकाणी आलेले आहेत. तेवढे त्या सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करतो. गोव्यातल्या ह्या अशा भूमीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आणि अभिनंदन. खरं म्हणजे गोव्यामध्ये एक नाही म्हणजे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल इफी हा होतोयच, आणि संजय शेट्टी विल्सन ग्राफिक हा स्वतःचा मराठी महोत्सव, म्हणजे स्वतः डायरेक्ट फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाही आहे, तो कुठलाही फिल्मचा प्रोड्युसर अजून नाही आहे, त्याची इच्छा आहे तशी फिल्म प्रोड्युसर व्हायची, पण तरीही तो स्वतः हा महोत्सव आयोजन करतो. येत्या 14 ऑगस्टपासून 17 ऑगस्टपर्यंत आम्ही आमचा गोवन फिल्म फेस्टिवल करतोय, ज्यामध्येही म्हणजे मराठी आणि कोकणी ही दोन्हीही फिल्म म्हणजे 14 ते 17 मी मुद्दामून सांगतोय, कारण मॅडम दिलायला लोबोने मला सांगितलंय तुम्हाला परत एकदा सगळ्यांना निमंत्रण द्या, आणि 14 आणि 17 तारखेला म्हणजे 14ला उद्घाटनाला आपण सगळेजण परत या ठिकाणी यावे, असंही मी आपल्याला सर्वांना विनंती करतो. हा महोत्सव होतोय गोव्यासारख्या छोट्या राज्यामध्ये, म्हणजे असे 3 फिल्म महोत्सव आम्ही आयोजन करतोय, घडवून आणतोय, आणि हे पाहण्यासाठी म्हणजे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल पाहण्यासाठी तरी ग्लोबली फिल्म इंडस्ट्री रिलेटेड लोक या ठिकाणी येतात. मराठी महोत्सवासाठी खास करून म्हणजे मराठी कलाकार असेल, प्रोड्युसर असेल, ऑर्गनायझर असेल, ज्येष्ठ कलाकार असेल, हे सगळेजण या ठिकाणी येतात, आणि गोवन फिल्म फेस्टिवलसाठीही तशीच खूप मोठी गर्दी या ठिकाणी होते. मी खरोखरच म्हणजे संजय शेट्टी आणि त्याच्या ऑर्गनायझिंग टीमचं खूप खूप अभिनंदन करतो की आत्ताच महेशजीनं पण सांगितलं की असा फिल्म फेस्टिवल महाराष्ट्रामध्ये पण होत नाही, आणि तो गोव्यामध्ये आणि इंडिपेंडेंटली करतात. त्यासाठी टाळ्या वाजवून त्याचं खूप मोठं स्वागत आपण सगळ्या जणांनी करावं, अशी मी आपल्या सगळ्या जणांना विनंती करतो. आणि मी जास्त वेळ बोलणार नाही आहे. सर्वात अगोदर आजच्या राखी पौर्णिमा, नारळी पौर्णिमेच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आजच्या ह्या दिवशी हा महोत्सव मला यायला थोडासा उशीर झाला, बऱ्याच जणांनी म्हणजे त्यासाठी अर्धा पाऊण तास कळ सुचली. माझ्या हाताच्या राख्या बघून आपल्या लक्षात आलं असेल की खूप बहिणी आज घरी राख्या बांधायला घरी आल्या होत्या, त्यामुळे यायला मला उशीर झाला. त्याबद्दल आपली दिलगिरी पण व्यक्त करतो. आणि मी मुद्दामून म्हणजे डॉक्टर मोहन आगाशी यांचं गोव्याच्या सगळ्या लोकांच्या वतीनं आणि गोवा सरकारच्या वतीने आपलं खूप खूप अभिनंदन. आपल्याला अवॉर्ड पुरस्कार म्हणजे गोव्यामध्ये आपल्याला आपलं डेडिकेशन फिल्म इंडस्ट्रीमध्ये, नाटक क्षेत्रामध्ये आणि खास करून वैद्यकीय क्षेत्रामध्ये, आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असतानाही आपण विशेष करून म्हणजे आपण ज्या म्हणजे सायकेट्रिक या ह्याच्यामध्ये आपण काम करतात, त्यासाठी आपलं पुण्यातलं काम हे सर्वश्रुत आहे, आणि त्यासाठी खूप कमी लोक या फील्डमध्ये काम करतात. म्हणजे आणि एकतर दोन्ही क्षेत्रामध्ये फिल्म इंडस्ट्री आणि मेडिकल क्षेत्रामध्ये काम करणं तसं खूप कठीण आहे. तशी खूप म्हणजे विशेष करून मेडिकल फॅकल्टीमधले लोक एकदा दुसऱ्या सेक्टरमध्ये गेल्यानंतर मेडिकल फॅकल्टी विसरून जातात. खूप लोक आहेत तसे, इवन दो इन द पॉलिटिक्स. माझ्यासारखी लोक जे मेडिकल क्षेत्र सोडून पॉलिटिक्समध्ये आल्यानंतर मेडिकल फॅकल्टी विसरून गेलेले आहेत, पण आपण त्या क्षेत्राला विसरला नाही आहेत, पण त्यासाठीही डेडिकेटिव्हली आपण काम केलेलं आहे. त्यासाठी आपलं खूप खूप अभिनंदन आणि आपल्या कार्यासाठीही खूप खूप शुभेच्छा. मी आपला जास्त वेळ घेणार नाही आहे. आपण मुद्दामून फक्त वर्ल्ड प्रीमियर आणि बाकीचं फिल्म पाहण्यासाठी या आज आणि उद्या 2 दिवस आपल्याला खरं वेगवेगळी फिल्म इथं पाहायला मिळेल. गोव्यातील लोक तशी बोलतात कोकणी, आणि फिल्म बघायची झाली तर हिंदी आणि मराठी ते प्रिफर, आणि कम्युनिकेशन करायचं झालं, ट्रान्झॅक्शन करायचं झालं तर ते इंग्लिशमध्ये प्रिफर करतात. त्यासाठी हिंदी आणि मराठी फिल्म पाहणं गोव्यातील लोकांना खूप आवडतात. पण गोव्यातील थिएटर्समध्ये मराठी फिल्म कमी दाखवली जातात.
इव्हन मला वाटतं संजय शेट्टी यांनी इनिशिएटिव्ह घेऊन अशा मराठी फिल्म्स गोव्यामध्ये कंटिन्यूस आणण्यासाठी प्रयत्न केले तर गोव्यातील लोक तेही मराठी फिल्म्स बघतील याची मला खात्री आहे. आणि नक्कीच म्हणजे फक्त महोत्सव करण्याऐवजी संजयने इनिशिएटिव्ह घेऊन वेगवेगळी मराठी फिल्म गोव्यामध्ये दाखवण्याचंही प्रायोजन करावं. गोव्यामध्ये जरी थिएटर्स कमी असेल तरी नाट्यगृह खूप म्हणजे 10 ते 12 ठिकाणी अशा पद्धतीचे नाट्यगृह आहेत दॅट कॅन बी कन्वर्टेड इन टू द थिएटर्स आणि इट इज पॉसिबल. मला वाटतं या ठिकाणी आलेले प्रोड्युसर्स, फिल्म फायनान्सर्स याने जर प्रयत्न केला तर एक चांगला प्लॅटफॉर्म गोव्यामध्येही अशा पद्धतीने होऊ शकेल. आम्ही एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा मला वाटतं बरेच जण या ठिकाणी फिल्म शूटिंग करायला बरीच लोक येतात. आम्ही विथ द सिंगल विंडो क्लिअरन्स म्हणजे एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा यामार्फत आम्ही सिंगल विंडो क्लिअरन्स फिल्म शूटिंगसाठी करायला द्यायला लागलोय. आणि डेफिनेटली वॉट एव्हर द कॉपरेशन्स रिक्वायर्ड फॉर यू फॉर द फिल्म शूटिंग पर्पज इन द गोवा आवर एंटरटेनमेंट सोसायटी इज रेडी टू गिव्ह यू. आणि एक प्रामुख्याने एक गोष्ट मुद्दामून सांगेल म्हणजे गोवा फिल्म फेस्टिवलमध्ये आपलं फिल्म आणायचं असेल तर आय थिंक 50% मॅडम 50% कलाकार गोव्यातले आमच्या फिल्म फेस्टिवलला कितले 50% कलाकार आमचे काय 30% गोव्यातील लोकांना घेऊन जर तुम्ही अपॉर्च्युनिटी दिली तर तुमचं फिल्म आमच्या फिल्म फेस्टिवलमध्ये पण तुम्ही कॉम्पिटिशनला आणू शकता. आणि इवन दो वी आर गिव्हिंग द सबसिडीज फॉर दॅट फिल्म त्यासाठी गोव्यातील मुलं आणि मुलींना ज्यांना हिरो आणि हिरोईन व्हायचं आहे त्यांच्यासाठीही चांगली गोष्ट असेल. त्यामुळे तुम्ही गोव्यातील कलाकारांना घेऊनही जर फिल्म शूट केलं तर गोवन फिल्म फेस्टिवलसाठी आणि इवन दो द गोवन सबसिडी विच वी आर गिव्हिंग फॉर द मराठी आणि कोकणी आम्ही फक्त कोकणीसाठीच देतो असं नाहीये, मराठी फिल्मसाठीही आम्ही सबसिडीज पण देतो आणि अवॉर्डसाठी पण अशा पद्धतीने. पण आमचे टेक्निशियन्स आणि बाकी मुलामुलींना घेणं हे गरजेचं आहे. त्यामुळे गोव्यातीलही जास्तीत जास्त मुलांना पार्टिसिपेट व्हायला याची संधी मिळेल. परत एकदा म्हणजे या मराठी महोत्सव फिल्ममुळे कितीतरी मराठी कलाकारांच्या बरोबर फोटोशूट करायला मलाही मिळालं. त्यामुळे मी स्पेशली थँक्स फॉर द संजय शेट्टी आणि विन्सेंट ग्राफिक्स. परत एकदा आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय भारत.